नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सागर हा सावनीला कशी लायकी दाखवतो. म्हणजे सावनीने हट्ट केलेला असतो, मलाही कानातले हवे आहेत, मलाही डायमंडच्या इयरिंग हव्या आहेत आणि त्या मला पाहिजेतच असा हट्ट धरून सावनी बसलेली असते. तेव्हा सागर तिला म्हणतो की तुझी काय लायकी आहे ते तुला दाखवतो आणि 200 रुपयाचे इयरिंग्स तो घेऊन येतो आणि सावनीला ते इयरिंग्स देतो आणि सांगतो की हे घे तुला इयरिंग्स. जेव्हा सावनीला त्या इयरिंग्स दिल्या जातात तेव्हा सावनीला खूप भारी वाटत असतं. पण 200 रुपयाचे इयरिंग जेव्हा सावनीच्या कानात घालायला जेव्हा ते घेते तेव्हा सावनीच्या पुढं सत्य येतं आणि सागर म्हणतो की तू खोटी बायको आहे, तर खोट्या बायकोसाठी हे खोटे इयरिंग्स असं तो बोलतो आणि तिला तिची लायकी दाखवतो. त्याचबरोबर आता पुन्हा सावनीचा काय तमाशा आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर सिरियलच्या अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करणं हे विनामूल्य आहे आणि त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन जे आहे ते येण्यासाठी तिथे असलेल्या शेजारच्या बेल बटनावर क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. इकडे मुक्ता हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि ती आरतीला म्हणत असते की आरती, ती अपॉइंटमेंट एवढी लेट का आलेली आहे आणि फीडबॅक घेतलेला आहे का, तू कॉल करतेस का, रोजच्या रोज त्यांच्याशी अपडेट असतेस का, अगं ते गुप्तांची जी आहे ती जरा लेट होत आहे, तुला लक्षात येते का. पण आरतीचं लक्ष जराही मुक्ताच्या बोलण्याकडे नसतं. आरती मात्र फोनवरती मेसेजमध्ये बिझी असते. तेव्हा मुक्ता म्हणते, आरती काय चाललंय तुझं. तर इकडे लकी मात्र तिला मेसेजेस करत असतो आणि मुक्ता आरतीला बोलत असते, पण आरतीच्या मात्र लक्षातच येत नसतं. आणि मग शेवटी कॉल येतो तेव्हा मुक्ताला आरती विचारते की मॅम हा कॉल घेऊ का, इम्पॉर्टंट आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, जा जा तुझ्या खास माणसाशी बोलून घे, नंतर कामाचं बघूया असं सांगत ती तिला जायला सांगते. आणि मग इकडे लकी म्हणतो, काय झालं, फोनला मेसेजला रिप्लाय का दिला नाही. त्यावरती आरती म्हणते की मुक्ता मॅम इथेच होत्या ना, त्यामुळं मला त्यांच्यासमोर बोलता येत नव्हतं. त्यावेळेस लकी म्हणतो की आत्ताच तू कोणाला काही सांगू नको, पण आज आपण काही झालं तरी कॉफी डेटला भेटणार आहोत एवढं लक्षात असू दे, असं लकीने तिला सांगितलेलं असतं. आणि बिचारी आरती आता लकीच्या प्रेमात फसत चाललेली असते. तिला जराशीही जाणीव माहिती नाही, तिला जाणीवही नाही की तो लकी कोणत्या लेवलचा माणूस आहे. तर मुक्ता आल्या आल्या आरतीला विचारते. आरती म्हणते की हो झालं बोलणं. तेव्हा मुक्ता म्हणते, म्हणजे कोणीतरी खास माणूस आहे हे तरी तू चला मान्य केलेलं आहेस. त्यावर आरती म्हणते की मॅम प्लीज मी तुम्हाला नंतर सांगेल सगळं, मी आत्ता सांगू शकत नाही. त्यावर मुक्ता तिला म्हणते की आरती एक गोष्ट लक्षात ठेव, याआधीही प्रेमामध्ये तू फसलेली आहे, त्यामुळे यावेळेस सावधगिरी बाळग आणि काही झालं तरी मला विचारल्याशिवाय, माझ्या सल्ल्याशिवाय कोणतंही पुढचं पाऊल तू उचलू नकोस, असं मुक्ता तिला सांगत असते. त्यावेळेस आरती म्हणते की हो मॅम, मी अजिबात पुढचं पाऊल उचलणार नाही आणि घाईही करणार नाही, असं आता तिने मुक्ताला शब्द दिलेला असतो आणि मुक्ता तिला हो म्हणते. इकडे आता सावनीला खूपच तिची मैत्रीण असते, तिला सांगत असते, बघ आता मी आदित्यचा वापर करून सागरकडनं काय काय घेते आणि त्याची कशी वाट लावते ते बघ. आणि इकडे मीही का मुक्ताचा फोटो बघत बसलेली असते. तिला बिचारीला खूप वाईट वाटत असतं, हे सगळं आपल्या बाबतीत काय होतंय, आपण काय करायला गेलो होतो आणि हे काय होऊन बसलेलं आहे, असे प्रश्न तिच्या डोक्यात सुरू असतात. आणि त्याचबरोबर इकडे त्याच वेळेस आलेला असतो तो म्हणजे हर्षवर्धन आल्या आल्या तिला म्हणू लागतो की काहीही झालं तरी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आज हे जी डिझायनर साडी आहे मी तुझ्यासाठी आणलेली आहे आणि उद्या आपल्याला एका मीटिंगला जायचं आहे आणि त्याच वेळेस ही साडी नेसून तू माझ्यासोबत यायचं आहे, असं तो मिहिकाला सांगत असतो. तेव्हा मिहिका म्हणते की मला नाही जमणार. तेव्हा तो म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, सावनी पण माझ्यासोबत यायची आणि माझ्या बिझनेस मीटिंगमध्ये कुणीही अडथळा आणलेला मला चालत नाही आणि या बिझनेस मीटिंगला कपलने यायचं आहे आणि मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की माझी वाईफ माझ्याबरोबर येणार आहे, त्यामुळं मी तुला विचारत नाही, तुला सांगतोय. त्यावर मिहिका म्हणते मला अजिबात जमणार नाही, मी येणार नाही आणि सावनी येत होती तर सावनीला घेऊन जायचं. हर्षवर्धनला खूप राग येतो आणि हर्षवर्धन मिहिकाचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या घरामध्ये तू तमाशा घालते पण बाहेरच्या लोकांमध्ये तमाशा घातलेला मी सहन करणार नाही आणि त्यामुळं काहीही झालं तरी कायमस्वरूपी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मी जसं सांगेल तसंच वागायचं आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मिहीर आणि इकडे
सागर बोलत असतात. मिहीर सागरला म्हणत असतो की उद्या बिझनेस मीटिंग आहे आणि त्यांनी आपल्याला फॅमिलीसोबत मीटिंगला बोलवलेलं आहे. तेव्हा सागर म्हणतो की अरे असं झालेलं आहे का? तेव्हा इकडे मिहीर म्हणतो हो ना, त्यांनी फॅमिलीसहित बोलवलेलं आहे, त्यामुळंच थोडंसं टेन्शन आलेलं आहे. त्यावेळेस सागर म्हणतो ठीक आहे, काही काळजी करू नको. कारण इकडे मिहीर सांगतो की त्या पार्टीला हर्षवर्धन पण असणार आहे, म्हणजे ऑब्वियसली त्याच्याबरोबर मिहिका पण येणार असेल असं तो बोलतो. त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की सागर म्हणतो ठीक आहे, मी आणि मुक्ता त्या पार्टीला जाईल, तू नाही आलास तरी चालेल, कारण काही प्रॉब्लेम येणार नाही असं सागर सांगतो. तेव्हा मिहीर म्हणतो नाही भाई, काही झालं दादूस तर मी येणारच आहे, कारण मी ठरवलेलं आहे की मोहन व्हायचं आहे आणि पुढे जायचं आहे, त्यामुळं मला तर यावंच लागणार आहे असं तो सांगतो. तर सागर म्हणतो ॲज युअर विश, आणि तुला जसं वाटेल तसं कर. इकडे मिहिका मात्र ऐकायला तयार नसते आणि हर्षवर्धन तिला बोलत असतो, तिला ओरडत असतो. आणि हर्षवर्धन म्हणतो की काही झालं तरी तुला उद्याच्याला हे साडी नेसून उद्याच्या पार्टीला तुला यायचंच आहे, एवढं लक्षात असू दे. आणि तसं म्हणून तो तिथून निघून जातो. मिहिका पण विचार करू लागते ठीक आहे, त्या पार्टीला सागर जिजू पण येणार असतील आणि मुक्ताताई पण येईल, तर मला मुक्ताताईला भेटता येईल तेवढंच असं म्हणत आता त्या पार्टीला जाण्यासाठी मिहिकाही तयार होते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सागर पण आता मुक्ताला सोबत घेऊन त्या पार्टीला जाणार असतो, म्हणजे नक्कीच तिथे काहीतरी तमाशा होणार आहे, कारण मिहीरही तिथे जाणार आहे आणि नक्कीच मिहिका ही तिथे सगळ्यांच्या समोर मिहीरची बाजू घेऊन हर्षवर्धनला त्याची लायकी दाखवताना आपल्याला पाहायला मिळेल. मिहिका म्हणते काहीही झालं तरी मला मुक्ताताईला भेटता येणार आहे, त्यामुळं मला तिथं जाणं गरजेचं आहे असं मिहिका स्वतःच्या मनाला समजून सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मिहीर विचार करत आहे आणि सागर त्याला म्हणत आहे की काही प्रॉब्लेम नाही आहे, मी आहे ना, मी करेल सगळं व्यवस्थित, तू नको विचार करू असं म्हणत तो मिहीरची समजूत घालत आहे. पण मिहीरने ठरवलेलं आहे मिहिका कशीही वागली असली तरी मला माझ्या आयुष्यामध्ये मोहन व्हायचं आहे आणि मला मोहन होण्यासाठी जी काही गरज आहे ते सगळं मी करायला तयार आहे असं त्याने ठरवलेलं आहे. आणि तो आता या पार्टीला जाण्यासाठी तयार होणार असतो. त्याचबरोबर तो म्हणत असतो की काही झालं तरी आता सगळ्या गोष्टी हा वेगळ्या होत चाललेल्या आहेत. सागर म्हणतो काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. आणि सागर पण इकडे मिहीरच्या हातावर हात ठेवतो, त्याला सांगतो की मी तुझ्यासोबत आहे. हा जो आधार आहे तो मिहीरला खूप काही सांगून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सागर त्याचबरोबर मिहीर यांचं बिझनेस डील जे आहे, बिझनेसमधली जी भरारी आहे ती खूपच चांगली आहे. इकडे सगळेजण घरी असतात, त्याचबरोबर आदित्य सई सगळेजण खेळत असतात, त्याचबरोबर मुक्ता पण तिथं असते. आणि मुक्ता म्हणते मम्मी तुम्हाला चहा देऊ का मी, असं ती विचारत असते. त्याच वेळी सागर आलेला असतो आणि सागर ते एक पार्सल येतं, ते पार्सल घेतो आणि ते सावनीच्या हातात देतो. म्हणजे त्याने सावनीला फायनली इयरिंग्स दिलेले असतात आणि त्या इयरिंग्स बघून सावनीला खूप आनंद झालेला असतो. सावनी म्हणते की झालाय, सावनीला सागर म्हणतो की आनंद झालाय ना ह्या इयरिंग्स बघून, ह्या तुझ्यासाठीच आणलेल्या आहेत. आणि सेम टू सेम इयरिंग्स असतात. ती लगेचच आदित्यला दाखवते आणि म्हणते हे बघ आदित्य. त्यावेळेस आदित्यही खुश होतो आणि तो लगेच त्याच्या बाबाला मिठी मारतो, म्हणजे डॅडा असं म्हणत तो सागरला मिठी मारतो आणि खुश झालेला असतो. म्हणजे सागरने आदित्यची इच्छा पूर्ण केलेली असते. आदित्य तर खुश झालेला असतो आणि इकडे सावनीही खुश झालेली असते, कारण तिला तिच्या महागातल्या इयरिंग्स मिळालेल्या असतात आणि तिला त्या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर लगेचच आदित्य तिथून खेळायला निघून जातो. आणि मग हे सगळं आता इंद्राला त्याचबरोबर स्वातीला सगळ्यांना कळतं आणि सगळ्यांना खूप राग आलेला असतो. सगळ्यांना कळत नसतं की हा सागर असं का वागत आहे, हा प्रश्न त्यांना सगळ्यांना पडलेला असतो. आणि सागर मात्र म्हणत असतो की काही झालं तरी आत्ता सध्या आदित्यचा आनंद हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, म्हणून त्याने त्या इयरिंग्स त्या सावनीला दिलेले असतात. सावनी पण खूप आनंदाने इयरिंग्स घालत असते आणि ती म्हणत असते की आता तिची जी मैत्रीण आहे ना, तिने काल तिच्या नवऱ्याने तिच्या बॉयफ्रेंडने दिलेला ड्रेस घालून फोटो पाठवला होता ना, तर माझ्याकडे माझ्या पहिल्या नवऱ्याने मला डायमंड इयरिंग्स दिलेले आहेत, तर नक्कीच मी हा फोटो तिला पाठवणार आहे आणि तिला जळवणार आहे असं सावनीच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्या इयरिंग्स घालताना सावनीकडून ती इयरिंग्स तुटते आणि तिला धक्का बसतो. हे असं कसं झालं असं म्हणत ती धावतच सागरकडे जाते आणि सागरला म्हणू लागते की अरे सागर, तुला दुकानदाराने फसवलंय, कारण बघितलंच काही इयरिंग्स काय झालं याचं, ही तुटली आहे. तेव्हा सागर म्हणतो हो बरोबर आहे, मला दुकानदाराने नाही फसवलेलं, कारण या इयरिंग्स ह्या खऱ्या नाही येतच, त्या खोट्या आहेत आणि
माझ्या खोट्या बायकोसाठी मी खोट्या इयरिंग्स आणलेले आहेत असं म्हणता क्षणी सावनीच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तिला खूपच राग येतो. त्यावेळेस सावनी म्हणते, तुला काय वाटते, कळतंय का तुला? इकडे इंद्रा आणि स्वाती पाहतच राहतात, कारण ते दोघी पण सागरला जाब विचारणार असतात की तू त्या सावनीला लायकी नसताना एवढे महागातले कानातले का दिलेले आहेत. पण आता सागरने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की ते कानातले 200 रुपयांचे आहेत. मला मुक्ताने सांगितलेलं आहे की वायफळ खर्च करायचा नाही, तरीही मी तुझ्यासाठी 200 रुपये खर्च केलेले आहेत आणि आता तू मला सांगतेस की त्या इयरिंग्स तुटलेल्या आहेत, तुला नीट वापरता येत नाही, तर जरा काळजी घेत जा असं सागर तिला सांगू लागतो. त्याचबरोबर तिला म्हणत असतो की काहीही झालं तरी तू खोटी आहे आणि मुक्ता माझी खरी बायको आहे, म्हणून मी तिच्यासाठी खऱ्या इयरिंग्स घेतल्या होत्या आणि तू खोटी आहेस तर तुझ्यासाठी खोट्या इयरिंग्स घेतलेल्या होत्या. सावनीला मात्र या सगळ्या गोष्टींचा खूप राग आलेला असतो आणि तिने पुन्हा तमाशा घालायला सुरुवात केलेली असते. तिचं असं म्हणणं असतं की आता माझ्या आदित्यला कळणार आहे की मी खऱ्या इयरिंग्स बघितल्यावर माझ्या चेहऱ्यावर असलेला आनंद त्याला पाहायचा होता, पण तू माझी फसवणूक केलेली आहे हे जेव्हा आदित्यला कळेल तेव्हा त्याचा चेहरा रडवेला झालेला असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक वेळेस तू माझ्यासाठी आदित्यला त्रास देत आहे. आणि इकडे मुक्ता म्हणत असते की आता आदित्यला मध्ये आणायची गरज नाही. सावनी, काही गोष्टी आपल्या स्वतःला सॉर्ट आउट करता येतात, पण तुम्हाला त्या सॉर्ट आउट करायच्याच नाहीत का, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की काहीही झालं तरी एवढं लक्षात ठेवा की तुम्ही आदित्यला मध्ये घेऊ शकत नाही, आदित्यला मध्ये घ्यायची काहीही गरज नाही असं ती सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सावनी खूपच चिडलेली असते. ती म्हणत असते, तुला खरंच वाटतं ना तुझं आदित्यवर प्रेम आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हर्षवर्धनला मी जी गोष्ट मागेल ती गोष्ट मला हर्षवर्धन देत होता आणि हे माझ्या आदित्यने पाहिलेलं आहे, पण तुझ्याकडे आल्यापासून हे सगळं काय होत आहे असं जेव्हा ती बोलते तेव्हा तो म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव सावनी, तू खोटारडी आहेस आणि आता आदित्यला मध्ये आणायची काही गरज नाही. प्रत्येक वेळेस हे जे तुझं काही वागणं आहे ते सगळं चुकीचं आहे आणि तू आदित्यला यामध्ये भरडत आहेस, एवढं लक्षात ठेव. त्यानंतर सावनी म्हणते की काही झालं तरी एवढंच तुला वाटतं ना, तर हे घर आहे ना हे आदित्यच्या नावावर कर, कारण त्याशिवाय आदित्यला सिक्युअर वाटणार नाही आणि आदित्यला कळणारही नाही की हे सगळं काय चाललेलं आहे. जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा सावनी ते बोलत असते तेव्हा इंद्रा आणि सागर या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता या सावनीने जो राडा घातलेला आहे या सगळ्याचं करायचं काय हा प्रश्न पडलेला असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सागर म्हणतो की बास झाली तुझी नाटकं ही सगळी. त्यावेळेस मुक्ता म्हणते, तुम्हाला एवढंच वाटतं ना केलं जाईल तुमच्या नावावरती घर, असं मुक्ता बोलते. आणि तेव्हा मात्र सावनीला खूप आनंद झालेला असतो आणि सावनी म्हणत असते की लवकरात लवकर ते घर माझ्या नावावर करा, आदित्यच्या नावावर करायचं आहे, तरच आदित्यला त्याच्याबद्दल काहीतरी वाटणार आहे. तेव्हा मात्र सागरला खूप राग आलेला असतो, पण सावनी म्हणत असते की मी आदित्यला घेऊन या घराच्या बाहेर पडणार आहे, मी हे घर सोडून निघून जाणार आहे असं सावनी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो आणि सावनी हे सगळं जेव्हा बोलत असते तेव्हा इकडे सावनीच्या बाबतीत आता मुक्ता निर्णय घेते की ठीक आहे, हे घर नावावर पाहिजे ना तर नावावर केलं जाईल, पण यापुढे या घरामध्ये असला तमाशा करायचा नाही आणि प्रत्येक वेळेस आम्हाला धमकी द्यायची नाही. सागर करतील तुझ्या नावावरती घर, कारण घराच्या फक्त भिंती असल्या तर ते घर नसतं, तर हे घर आहे आणि ते तुझ्या नावावर केलंच, आदित्यच्या नावावर केलं जाईल. आदित्यसाठी सागर कोणताही निर्णय घेऊ शकतात, एवढं लक्षात ठेव. त्यानंतर सावनी आता हे सगळ्या सावनीचा तमाशा सुरू असतो. मुक्ताने तिची अट मान्य केलेली असते, यामुळं सागर त्याचबरोबर घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण मुक्ता म्हणते की काही झालं तरी सावनीचा बंदोबस्त करायला लागणार आहे, आदित्यच्या बाबतीत मला निर्णय घ्यावा लागेल, कारण सावनी प्रत्येक वेळेस कांगावा करत आहे, आदित्यचं मन आता प्रेमाने जिंकलं पाहिजे असं मुक्ता विचार करत आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.